सी आपण काल वर्टिकल बॅलन्स शीट बघितली. लेट्स रिवाइज द बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. फर्स्ट, ओन फंड. ओन फंड म्हणजे स्वतःच्या मालकीचे फंड. त्याच्यामध्ये कॅपिटल आलं प्लस रिझर्व्ह सरप्लस आलं. बरोबर. जर इंडिव्हिज्युअल फर्म असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल, सोल ट्रेडर असेल, कॅपिटल येणार. कंपनी असेल तर दोन्ही शेअर कॅपिटल, इक्विटी ॲज वेल ॲज प्रेफरन्स. त्याच्यामध्ये रिझर्व्ह सरप्लस ऍड होणार असतील तर लॉसेस लेस होणार. मग जे उत्तर आलं त्याला म्हणणार नेटवर्थ, ओनर फंड, प्रोप्रायटर फंड. आपण जेव्हा बिझनेस करतो त्यावेळी फक्त आपलाच पैसा वापरतो अशातला भाग नाही. आपण उधारीचा पण पैसा आणतो. जेव्हा आपण पैसा उधार आणतो लॉंग टर्म, त्याला आपण म्हणतो बॉरोड फंड. बॉरोड फंडचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. बँक लोन, डिबेंचर, लॉंग टर्म लोन. हे एकत्र घेणार इनर कॉलम मध्ये, त्याची टोटल करून आउटर कॉलम मध्ये लिहिणार टोटल बॉरोड फंड. ओन फंडला नाव दिलं ए, बॉरोड फंडला नाव दिलं बी. ए प्लस बी, ओन फंड प्लस बॉरोड फंड इज इक्वल टू टोटल सोर्सेस ऑफ फंड. आपण बिझनेस मध्ये एवढे पैसे गुंतवले, स्वतःचे प्लस उधारीवर आणलेले. नंतर हे जे पैसे गोळा केले त्याचा आपण वापर करणार, त्याला आपण म्हणणार ऍप्लिकेशन ऑफ फंड. वापर करताना ही जी मांडणी केली आहे, असेट साइड आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ लिक्विडिटी. सर्वात लिक्विड असेट सर्वात शेवटी, सर्वात कमी लिक्विड असेट सर्वात पहिली, ती म्हणजे फिक्स असेट. फिक्स असेटचे दोन प्रकार, टेंजिबल आणि इनटेंजिबल. सर्वात कमी असेट, लिक्विड असेट, फिक्स असेट, त्यातली पहिली टेंजिबल आणि नंतर इनटेंजिबल. तुम्हाला टेंजिबल म्हणजे काय माहिती आहे, बरोबर. जे आपण टच करू शकतो, बघू शकतो, त्याला आपण म्हणणार टेंजिबल फिक्स असेट, बरोबर. आणि जे बघू शकत नाही त्याला आपण म्हणणार इनटेंजिबल असेट, बरोबर. नंतर टोटल टेंजिबल आणि इनटेंजिबलचे टोटलला म्हणणार नेट ब्लॉक. काय म्हणणार त्याला? नेट ब्लॉक. नंतर आपण बघितलं इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मध्ये बरोबर वर्किंग कॅपिटल आहे. इन्व्हेस्टमेंट नंतर वर्किंग कॅपिटल आहे. वर्किंग कॅपिटल मध्ये दोन प्रकार, करंट असेट आणि करंट लायबिलिटी. करंट असेटच्या टोटल मधनं करंट लायबिलिटीची टोटल मायनस करणार, जे उत्तर आलं त्याला म्हणणार मी वर्किंग कॅपिटल. मग आपल्या या तिघांची टोटल बरोबर म्हणजे नेट ब्लॉक ए नाव, इन्व्हेस्टमेंट बी नाव आणि वर्किंग कॅपिटल सी नाव. तिघांची टोटल ऍप्लिकेशन ऑफ फंड. जेवढे गोळा केलेत सोर्सेस ऑफ फंड तेवढेच गुंतले गेले पाहिजेत, तर आपलं बॅलन्स शीट टॅली. ओके. जेव्हा मी वर्किंग कॅपिटल करतो तेव्हा करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट मध्ये दोन भाग केले आपण, बरोबर, क्विक असेट आणि नॉन क्विक असेट. क्विक असेट मीन्स लिक्विड असेट मीन्स अशा करंट असेट की ज्या इमिजिएटली कॅश मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. लिक्विड असेट किंवा क्विक असेट म्हणजे अशा असेट की ज्या इमिजिएटली कॅश मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. फक्त स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस अशा करंट असेट आहेत की ज्या इमिजिएटली कॅश मध्ये कन्वर्ट होत नाहीत. या दोन असेट सोडल्या तर बाकी सगळ्या करंट असेट या लिक्विडच असतात, बरोबर. दोघांची वेगवेगळी मांडणी करायची, टोटल करून द्यायची, टोटल करंट असेट. करंट लायबिलिटी मध्ये पण तसं क्विक लायबिलिटी आणि नॉन क्विक लायबिलिटी. फक्त बँक ओडी आहे ही अशी करंट लायबिलिटी आहे की जी क्विक इमिजिएट कन्व्हर्टेबल इंटू कॅश नाहीये, जी इमिजिएट पे करावी लागत नाही. बाकी सगळ्या करंट लायबिलिटी इमिजिएट पे कराव्या लागतात. ओके. मग नॉन क्विक लायबिलिटी प्लस क्विक लायबिलिटी टोटल करंट लायबिलिटी. मग टोटल करंट असेट मधनं टोटल करंट लायबिलिटी पे ऑफ केलं की उत्तर आलं वर्किंग कॅपिटल. ते आपण इथे लिहिणार. ओके. नेक्स्ट. आता आपण हे बघूया, काय बघूया, पीएनएल चा फॉर्मॅट बघूया.
वर्टिकल करतो पीएनएल म्हणजे आपण काय करतो, साधा प्रॉफिटचा सूत्र काय, इनकम मायनस एक्सपेन्सेस. सो दिस इज माय इनकम. So this is what my income. Sale is my income, main source of income. Sale is what my main source of income. बरोबर. आता याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे सेल्स घेणार. एक म्हणजे कॅश सेल आणि एक म्हणजे क्रेडिट सेल. या दोघांची टोटल म्हणजे टोटल सेल्स. बरोबर. पण कधी कधी काय होतं, त्यातला काही माल परत पण येतो. मग परत आलेला माल वजा. बरोबर. याला म्हणतो मी नेट सेल. हे माझं नेट इन्कम. ओके. हा इन्कमचा सोर्स. या इन्कम मधनं मी पहिला खर्च मायनस करतो. बरोबर. खर्च मायनस करताना बरोबर पहिलं मी काय करणार, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मायनस करणार. काय मायनस करणार, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. म्हणजे काय ते समजून घ्या. माल विकून मला एवढा पैसा मिळाला, हा माल विकण्यासाठी, माल बनवण्यासाठी आलेला खर्च पहिला. बरोबर. ओपनिंग स्टॉक. बरोबर. when I say opening stock, I mean to say opening stock of material. बरोबर. त्याच्यामध्ये ऍड परचेस, कारण ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल तर वापरलंच. बरोबर. पण या वर्षीचा परचेस पण केलं आपण. बरोबर. परचेस करताना त्याच्यावर कॅरेज इनवर्ड पण दिलंय. बरोबर ना. हे झालं माझं टोटल परचेस. या दोघांची टोटल आली माझी टोटल रॉ मटेरियल. त्याच्यामधनं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मायनस, कारण जे वापरले नाही तो खर्च झालाच नाही आपला, म्हणून क्लोजिंग स्टॉक मायनस. हे उत्तर आलं माझं रॉ मटेरियल कन्झ्युम. ओके. मी एवढ्या रुपयाचं रॉ मटेरियल वापरलं, पण जे रॉ मटेरियल मी वापरलेलं आहे ते ऑटोमॅटिकली फिनिश गुड्स मध्ये कन्वर्ट होणार नाही ना. फॉर एक्झाम्पल, माझा गणपतीचा कारखाना आहे, मी काही गणपतीच्या मूर्त्या विकल्या. बरोबर. ते विकून मला एवढे पैसे आले. आता मातीवर केलेला खर्च म्हणजे बरोबर रॉ मटेरियल कन्झ्युम. माझी पहिली मी गेल्या वर्षीची माती वापरणार, प्लस या वर्षी परचेस केलेली. परचेस करताना मातीच्या वाहतुकीवर आलेला खर्च ऍड करणार, म्हणजे टोटल एवढे रुपये खर्च आले माझे मातीवर. बरोबर. टोटल रॉ मटेरियल मी एवढ्याच आणलं, पण त्यातली काही माती उरली तर ती वजा करणार. नेट इफेक्ट रॉ मटेरियल कन्झ्युम. एवढ्या रुपयांची माती आहे माझ्याकडे, पण मी विकताना माती विकतोय की मूर्ती बनवून विकतोय? मी मूर्ती बनवून विकतोय. मातीची ऑटोमॅटिकली मूर्ती होणार का? नाही. असं आहे का आरती म्हटले की झालं बरोबर मातीची डायरेक्ट मूर्ती बनवणार? नाही. त्याच्यासाठी वर्कर काम करणार, वर्करला दिलेला पगार. बरोबर. किंवा फॉर दॅट मॅटर प्रोडक्शनशी डायरेक्टली रिलेटेड असणारे कोणतेही खर्च, रॉयल्टी वगैरे म्हणा किंवा फॅक्टरीमध्ये येणारे खर्च, सगळे त्याला म्हणणार मी डायरेक्ट एक्सपेन्सेस. बरोबर. हे सगळ्यांची जेव्हा मी टोटल करणार, बरोबर, त्या टोटलला मी म्हणणार कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. हे ऍक्च्युअली प्रोड्यूस आहेत. बरोबर. कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्यूस. त्याच्यामध्ये मी ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स ऍड करणार जर असेल तर. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स.
म्हणजे एवढा टोटल माल माझ्याकडे होता. टोटल फिनिश गुड्स अवेलेबल फॉर सेल. त्याच्यातला मायनस करणार मी क्लोजिंग स्टॉक. विच क्लोजिंग स्टॉक? क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. मग हे जे उत्तर आलं याला म्हणणार कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. हे मी आउटर कॉलमला घेणार. आता बघा, हा माल विकून, हे माल विकून आलेलं इन्कम आणि माल बनवण्यासाठी आलेला हा एवढा खर्च. तर मग यांची वजाबाकी केली की उत्तर मिळणार मला ग्रॉस प्रॉफिट. कारण इथे मी फक्त आणि फक्त माल बनवण्यासाठी आलेला खर्च हिशोबात घेतलाय. मी ग्रॉस प्रॉफिट कसं काढणार? ए वजा बी, मायनस करणार मी सेल्स मधनं, या फिगर मधनं प्रोडक्शनचे रिलेटेड खर्च मायनस केले, हे आले माझे ग्रॉस प्रॉफिट. सगळ्यांना समजलं? इथे कोणाला काही डाऊट? इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट आहे का? ओके, चलो. आता जीपी जो कमवला तो सगळ्याच्या सगळा आपल्या हातामध्ये पडत नाही. आपण मूर्ती विकून पैसे कमवले एवढे, बरं मूर्ती बनवण्यासाठी एवढा खर्च झाला, पण हा सगळ्याच्या सगळा आपल्या हातामध्ये पडत नाही. कारण का? हा प्रॉफिट कमवण्यासाठी काही खर्च करावे लागतात. त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. काय म्हणतो त्याला आपण? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. माझे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 3 प्रकारचे असतात. माझे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती असतात? 3 प्रकारचे असतात. पहिला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, डायरेक्टर फी. बरोबर, थोडक्यात ऑफिस मध्ये जे खर्च येतात ते सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये येतात. दुसरं आहे सेलिंग एक्सपेन्सेस, म्हणजे माल विकण्यासाठी आलेला खर्च, कमिशन, बॅड डेट, ऍडव्हर्टाइजमेंट, बरोबर, सेल्स डेपो एक्सपेन्सेस, बरोबर, ब्रँड अँबॅसेडरला दिलेले पैसे, हे सगळे माल विकण्यासाठी आलेला खर्च. आणि कधी कधी हे सगळे खर्च करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतील तर आपण कर्ज काढून ते पैसे खर्च करणार, पण खर्च करणार. मग त्याच्यावर केलेला खर्च, पैसे उभारण्यावर केलेला खर्च, फायनान्शियल एक्सपेन्सेस, त्याला म्हणणार मी टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्या तिघांच्या टोटलला मी म्हणणार टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. या कमवलेल्या प्रॉफिट मधनं हे खर्च मायनस केले की मग उत्तर मिळणार नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. मिळणार याला नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. आणि मग त्याच्यातनं मी टॅक्स मायनस करणार. हे उत्तर आलं माझं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. हे उत्तर आलं माझं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. सिंपल. कोणाला काही डाऊट आहे का? असं का तसं का? सिंपल आहे बघा. पहिलं सेल, दोन्ही प्रकारचे सेल टोटल, त्याच्यातनं असेल तर सेल रिटर्न मायनस. बरोबर, प्रोडक्शनशी रिलेटेड सगळे खर्च पहिले घेणार. प्रोडक्शनशी रिलेटेड खर्चाला म्हणणार कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. सेल मधनं प्रोडक्शनशी रिलेटेड खर्च मायनस केले, उत्तर आलं जीपी. जीपी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. हे इथपर्यंत सगळं ट्रेडिंग अकाउंट वाले आयटम आहेत. हे बघा, हे सगळे ट्रेडिंग अकाउंट वाले आयटम आहेत. मग हे पीएनएल वाले. पीएनएल वाले खर्च 3 ग्रुप मध्ये जाणार.
तर त्याला म्हणणार ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, बरोबर. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस आणि फायनान्शियल एक्सपेन्सेस तिघांचे टोटल वजा केले की उत्तर आलं नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. इज दॅट क्लिअर? त्याच्यामधनं टॅक्स मायनस केला, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. बघा तेच आहे इकडे, बरोबर. याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट ऍड करू शकतो आपण, बरोबर. टॅक्सच्या अगोदर इथे मी ऍड करणार, बरोबर, नॉन ऑपरेटिंग इन्कम. आता हे नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय बघा, आपल्याला डिव्हिडंड मिळालं, बरोबर, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट झालं तर. तसंच नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण येणार, लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट वगैरे, लॉस बाय फायर वगैरे, हे जे आले ते नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये, बरोबर. म्हणजे आपल्या बिझनेसचा पार्ट नाहीये, ते क्वचित वगैरे होतात. मग उत्तरानं नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, मग त्याच्यामधनं टॅक्स मायनस, मग उत्तरानं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, हा फॉर्मॅट पण मी पाठवतो तुम्हाला, कॉपी करून घ्या आणि मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. हा क्वेश्चन आहे आज जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3, पेज नंबर 349. बघा, convert the following trading account and P&L account into vertical statement. ओके, आता ओपनिंग स्टॉक 3.5 लाख रुपयाचा आहे, परचेस आहेत 7 लाखाचे, वेजेस इट्स अन एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोडक्शन 50,000, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, क्रेडिट साईडला सेल आहे, माल विकून एवढे 11 लाख रुपये इन्कम आलाय, क्लोजिंग स्टॉक 2 लाख रुपयाचा आहे. आता इथे हा ओपनिंग स्टॉक, परचेस, क्लोजिंग स्टॉक असं काही सांगितलेलं नाहीये की रॉ मटेरियलचं की फिनिश गुड्स आहे. सो वी अज्युम दिस ऍज फिनिश गुड्स. ओके, परचेस आहे, प्रोडक्शन आहे, बरोबर. नंतर ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस सेल्सशी रिलेटेड आहेत, फायनान्शियल एक्सपेन्सेस. या अख्ख्या पीएनएल मध्ये कुठेच नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा नॉन ऑपरेटिंग इन्कम नाहीये, बरोबर. मग आपण करताना कसं करणार बघा, पहिलं सेल्स इन्कम, इथे डायरेक्ट सांगितलं 11 लाख रुपयाचा सेल आहे, कॅश किंवा क्रेडिट बायफर्केशन दिलेलं नाहीये, मग आपण पण 11 लाख रुपये आउटर कॉलमलाच घ्यायचे, मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. जो माल विकला तो माल बनवण्यासाठी आलेला खर्च, पहिला ओपनिंग स्टॉक, बरोबर. आता ओपनिंग स्टॉक तेवढ्याचा आहे 3.5 लाखाचा. हा एवढाच माल विकला का? नाही, नवीन पण परचेस केला. नवीन परचेस केवढ्याचा केला? 7 लाख रुपयाचा, बरोबर. पण त्याच्यामध्ये इतर पण खर्च आहे प्रोडक्शनशी रिलेटेड. प्रोडक्शनशी रिलेटेड इथे वेजेस खर्च आहे 50,000 रुपये, तो मी त्याच्यामध्ये ऍड करतो. म्हणजे या वर्षीचा माल आपल्याला पडला टोटल मिळून 7.5 लाखाला, बरोबर. 3.5 लाख रुपयाचा माल आपल्याकडे ऑलरेडी होता, 7 लाख रुपयाचा नवीन माल खरेदी केला, बरोबर. त्याच्यावर 50,000 रुपये वेजेसचा खर्च केला, तर टोटल झाला 7.5 लाख रुपयाचा या वर्षीचा परचेस. म्हणजे टोटल माल आपल्याकडे होता 11 लाख रुपयाचा. 7 आणि 10 आणि 11 लाख रुपयाचा माल आपल्याकडे विकण्यासाठी अवेलेबल होता. सगळ्याचा सगळा विकला नाही, त्यातला क्लोजिंग स्टॉक उरला,
क्लोजिंग स्टॉक बघा माझा 2 लाख रुपये. माझा क्लोजिंग स्टॉक किती आहे? 2 लाख रुपये. म्हणजे 11 लाख रुपयामधला मी 2 लाख रुपयाचा माल विकला नाही म्हणून मी मायनस केला, तर उत्तर आलं माझं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. मी 9 लाख रुपयाचा माल मी विकला. किती रुपयाचा माल विकला मी? 9 लाख रुपयाचा माल विकला. जो माल विकला त्याची कॉस्ट 9 लाख रुपये होती आणि तो मी विकला केवढ्याला? सेल कितीला केलाय मी? 11 लाखाला. मग हे उत्तर आलं माझं ग्रॉस प्रॉफिट. कसं आलं? सेल मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सेल मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 2 लाख रुपये. 11 लाखातले 9 लाख रुपये गेले, 2 लाख रुपये उरले. पण हे 2 लाखाच्या 2 लाख रुपये सगळेच्या सगळे माझ्या हातात पडणार नाही, कारण याच्यासाठी मला ऑपरेटिंग खर्च करावे लागणार. दुकान चालवण्यासाठी खर्च करावे लागतात. त्यातला पहिला खर्च ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. प्रश्नात सांगितलंय माझे ऑफिस एक्सपेन्सेस 1 लाख रुपये होते, मग मी इथे लिहिणार 1 लाख रुपये. सेलिंग एक्सपेन्सेस, माल विकायला पण खर्च करावा लागतो, तो सेलिंग एक्सपेन्सेस आहे 50,000, मग मी इथे लिहिणार 50,000. फायनान्शियल एक्सपेन्सेस 20,000 रुपये खर्च आला माझा फायनान्सचा, तो पण 20,000 रुपये. या तिघांना म्हणणार मी टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. 1.5 लाख आणि 1,70,000. हे आलं नेट प्रॉफिट. नेट ऑपरेटिंग प्रॉफिट काय म्हणणार मी याला? नेट ऑपरेटिंग प्रॉफिट. म्हणजे धंद्यातनं मला किती रुपये मिळाले? तर धंद्यातनं 30,000 रुपये मिळाले. ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करून मला 30,000 रुपये मिळाले. याच्यामधनं मी मायनस करणार नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजे जर कधी मला इन्व्हेस्टमेंट विकून लॉस झाला, मला फिक्स असेट विकून लॉस झाला, किंवा माझ्याकडे आग लागली, आगीमुळे लॉस झाला, तर ते इकडे येणार. आता या प्रॉब्लेम मध्ये असं काही दिलेलंच नाही. ऍड नॉन ऑपरेटिंग इन्कम, म्हणजे माझ्या धंद्याशी रिलेटेड इन्कम नाही, पण प्रॉफिट झाला मला. उदाहरणार्थ इन्व्हेस्टमेंट विकून, मी सोनं घेऊन ठेवलं होतं, सोनं विकून मला प्रॉफिट झाला. आता माझा बिझनेस सोनं विकून पैसे कमवण्याचा नाहीये, माझा बिझनेस शिकवण्याचा आहे. पण मी सोनं घेऊन ठेवलं होतं, थोडी जास्त फी आलेली, 40,000 सोनं घेतलं, 50,000 विकलं, बरं. तर तो प्रॉफिट जो झाला तो माझा नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट. बिझनेसशी रिलेटेड प्रॉफिट नाहीये, पण तो बिझनेसशी रिलेटेड आहे, तर मी प्रॉफिट असेल तर मी घेणार. मग जर नॉन ऑपरेटिंग असेल तर त्याला नॉन ऑपरेटिंग हेडिंग खाली घेणार आणि ऍड करणार. टोटल माझा हा एवढा प्रॉफिट झाला, याला म्हणणार मी नेट प्रॉफिट बरोबर बिफोर टॅक्स. टॅक्स द्यायच्या अगोदर मला एवढा प्रॉफिट होता, मायनस टॅक्स, याला काय नाही बसलाय. मग हे उत्तर आलं माझं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. इकडे पण 30,000. बघा पीएनएल मध्ये नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 30,000 रुपयाचं आहे. म्हणजे आपण केलेलं उत्तर बरोबर आहे. समजलं का? कोणाला काही डाऊट? सिंपल आहे. हो. चला आता हा जो पुढचा प्रश्न आहे ना, तो तुम्हाला करायचा आहे, बरोबर. चौथा प्रश्न जो तो तुम्हाला करायचा आहे.
सगळं सेम आहे बघा, फक्त अमाऊंट बदललेले आहेत. सेल्स आहे 12 लाख रुपये, ओपनिंग स्टॉक आहे 2 लाख रुपये. बरोबर, 2 लाख रुपये इनर कॉलम मध्ये, त्याच्यापेक्षा एक कॉलम इनर मध्ये परचेस आणि वेजेसची टोटल, म्हणजे 9 आणि 2, 9 आणि 1 10. 10 लाख रुपये करंट इयर तुमचं प्रोडक्शन आहे किंवा परचेस आहे, प्लस 2 लाख म्हणजे 12 लाख रुपये झाले. तुमच्याकडे 12 लाख रुपयाचा माल होता. किती रुपयाचा माल होता? 12. 12 मधले क्लोजिंग स्टॉक गेले 3 लाख. 12तले क्लोजिंग स्टॉक गेले 3 लाख, म्हणजे उरले 9 लाख. म्हणजे तुमची कॉस्ट ऑफ गुड सोल्ड झाली 9 लाख रुपये. 12 लाखाचा सेल, 9 लाख रुपये कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, 3 लाख रुपये जीपी. होला. ऑफिस एक्सपेन्सेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस, फायनान्शियल एक्सपेन्स, तिघांची टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. बरोबर, हे 2.25 लाख, 2.25 लाख, 2,55,000. 3 लाखामधले 2,55,000 गेले, उरले 45,000 रुपये. सोपं आहे का? हो. आता उद्यापासून मी तुम्हाला कम्पॅरेटिव्ह आणि हे पुढचे प्रकार आहेत ते शिकवेन, पण त्याच्या अगोदर तुम्हाला हा प्रॉब्लेम होमवर्क करायचा आहे. हे काय प्रकार आहेत मी पुढचे सोपे वाले ते नंतर सांगतो. इथे पीएनएल येईल. ही बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट वाले, अरे सगळं बॅलन्स शीट वाले. ठीक आहे, चालेल. हे हाच एक प्रॉब्लेम आहे, होमवर्क आहे तो करा. मी तुम्हाला उद्यापासून वेगळा शिकवतो.